नमस्कार, मी प्रकाश क्षीरसागर. केंद्रीय क्रीडा तथा युवक कल्याण राज्यमंत्री सोबतच रावेर मतदारसंघाचे खासदार आदरणीय रक्षाताई खडसे या आपल्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त वेळोवेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना असे सांगतात की जर का जळगाव जिल्ह्याचा विकास अधिक सक्षमपणे व गतीने करायचा असेल तर श्री एकनाथ भाऊ व श्री गिरीश भाऊ या दोन दिग्गज नेत्यांनी एकत्र येणं फार महत्त्वाचे आहे. ते जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक फायद्याचे ठरू शकते आणि त्यासाठी ते स्वतः त्यांच्या पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. ज्या पद्धतीनं आदरणीय रक्षाताई खडसे यांचे या दोन नेत्यांना एकत्र आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आहेत, त्याच पद्धतीनं जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी या दोन नेत्यांनी एकत्र येऊन आपले योगदान द्यावे असे जनतेचेही प्रामाणिक मत आहे. आणि ते प्रामाणिक मत मांडण्यासाठी या ठिकाणी एका ऐराणी कवितेचा आधार घेण्यात आलेला आहे आणि त्या ऐराणी कवितेचं शीर्षक आहे आता एक वान. आता एक वान. अहो एकनाथ भाऊ गिरीश भाऊ करा बंद आई लढाई. अहो एकनाथ भाऊ गिरीश भाऊ करा बंद आई लढाई. एक करा न मनस तुमले मंत्री रक्षाताई. एक करा न मनस तुमले मंत्री रक्षाताई. एक नहीं दोन नहीं चार मंत्री जळगाव माशेतस. एक नहीं दोन नहीं चार मंत्री जळगाव माशेतस. यातून त्यातून आपलूच मग झगडा काब करतस. यातून त्यातून आपलूच मग झगडा काब करतस. जळगावना विकासासाठी हालचाल कराना. जळगावना विकासासाठी हालचाल कराना. मोठा मोठा उद्योग तुम्ही जळगाव मानाना. मोठा मोठा उद्योग तुम्ही जळगाव मानाना. मंत्री गुलाब भाऊ अनिल दादा अन खासदार स्मिताताई. मंत्री गुलाब भाऊ अनिल दादा अन खासदार स्मिताताई. साथ तुमले यसनी कधी कमी पडणार नाही. साथ तुमले यसनी कधी कमी पडणार नाही. देवकर अप्पा उन्मेष दादा अन अरुण भाई. देवकर अप्पा उन्मेष दादा अन अरुण भाई. विरोध कसले सोबतली सन कामे करा काही. विरोध कसले सोबतली सन कामे करा काही. महायुतीना महान काळमा कामे आते कराना. महायुतीना महान काळमा कामे आते कराना. पक्षभेद अन मतभेद सोडी आता एक व्हाना. पक्षभेद अन मतभेद सोडी आता एक व्हाना. अहो एकनाथ भाऊ गिरीश भाऊ करा बंद आई लढाई. एक करा न मनस तुमले मंत्री रक्षाताई. शेवटी एकमेकांचं नेतृत्व स्वीकारून हे दोन नेते एकत्र होतील का, हा एक प्रश्न या ठिकाणी अनुत्तरितच राहतो. आणि सोबतच एकही प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहतो, जर का हे दोन नेते एकत्र आले नाहीत तर मग जळगाव जिल्ह्याचा विकास हा रखडला जाईल का. असो, या ठिकाणी आदरणीय रक्षाताई खडसे यांच्या या दोन नेत्यांना एकत्र आणण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाला आणि जळगाव जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या या नेत्यांनी एकत्र येण्याच्या प्रामाणिक मताला यश मिळो अशी आपण या ठिकाणी आशा बाळगूया. धन्यवाद.